पूर्व संध्येला आपण महानगरपालिकेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे। त्यामध्ये इयत्ता 10वीचे गुणवंत विद्यार्थी होते आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की इस्रोला जे परीक्षा उत्तीर्ण झालेले महानगरपालिकेचे विद्यार्थी जे होते त्यांचाही आपण इथे सत्कार केलेला आहे। म्हणजे हा नुसताच शालेय साहित्य वाटप हा कार्यक्रम नसून गुणवंत विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार केलेला आहे। या सत्कार स्वरूपी आपण त्यांना शाल श्रीफळ तर दिलेलंच आहे, प्लस आपण त्यांना एक ओंकाराचा मोमेंटो दिलेला आहे ज्याच्यावर ओम लिहिलेला आहे आणि ओम हे ध्यानाचं प्रतीक आहे आणि त्यांना या ध्यानातून त्यांच्या अभ्यासक्रमाला चांगलं प्रगती मिळेल याच्यासाठी तो ओंकाराचा आपण मोमेंटो पण त्यांना दिलेला आहे। उद्या म्हणजे गुरुपौर्णिमा 10 जुलै वार गुरुवार या रोजी आपल्या इथे सकाळी 8 वाजल्यापासून कार्यक्रम सुरू होतात। त्याच्यामध्ये प्रातस्मरण आहे, मानसपूजा आहे, विभूती अभिषेक आहे, समाधी पूजन आहे, चक्रीपारायण आहे, महाआरती आहे, नारायण स्तोत्र आहे आणि भंडारा म्हणजे सर्वांसाठी प्रसादही आहे। तर सद्गुरू मंगलनाथ महाराजांचं पूजन हे प्रामुख्याने 10 वाजता होतं आणि समाधी पूजन जे आहे आम्ही ज्याला समाधी म्हणतो त्या समाधीचं पूजनसुद्धा चंदन लेपाच्या माध्यमातून सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे। मंदिराकडनं सर्व नाथशिष्यांकडनं आणि भक्तांकडनं विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने येऊन विश्वयोगी स्वामी मच्छिंद्रनाथांची आणि सद्गुरू मंगलनाथांचे दर्शन करावे। श्रीनाथ जयनाथ एकूण रक्तदान शिबिर सुद्धा आपण इथे आयोजित केलेलं आहे। दरवर्षी आपण रक्तदान इथे शिबिर घेतो। म्हणजे हा उत्सव सर्व शिष्यांचा आणि सद्गुरूंचा असा उत्सव आहे। ज्याप्रमाणे सद्गुरू शिष्यासाठी व्याकुळ असतात भेटायला, त्याचप्रमाणे शिष्यसुद्धा सद्गुरूच्या पूजनासाठी व्याकुळ असतो आणि तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। अंदाजे किती शिष्य येण्याची शक्यता आहे? साधारणपणे 2,500 ते 3,000 शिष्यगण येण्याची, भक्तगण येण्याची आमचा अनुमान आहे। पण दरवर्षी 4,500 ते 5,000 लोकांच्या पेक्षा खाली हा उत्सव होत नाही आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून हे जे माध्यम आहे इलेक्ट्रॉनिक माध्यम त्याच्यातून माझी सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने येऊन स्वामींचं आणि सद्गुरू मंगलनाथ महाराजांचं दर्शन घ्या। सर, माझं नाव वेदांत माधव रत्नपारखी, श्री प्रतिष्ठान ट्रस्ट आहे आपलं या मंदिराचं। त्या मंदिराचा मी मॅनेजिंग ट्रस्टी आहे आणि सद्गुरू मंगलनाथ महाराजांचा मी धाकटा मुलगा आहे। आणि हे सगळं करत असताना मला आवर्जून सांगावंसं वाटतं की हे कोणा एकाचं कार्य अजिबात नाही। हे सर्व नाथ शिष्य आणि भक्त मिळून हा उत्सव साजरा होत असतो। मला विशेष सांगावंसं वाटतं की हा कार्यक्रम घेत असताना आम्हाला कोणालाही काही सांगावं लागत नाही। बरोबर शिष्य लोक येतात, भक्त लोक येतात आणि हा कार्यक्रम मोठा स्वरूप आहे। हे जे स्थान आहे ते आमच्यासाठी विशेष हे आहे की इथे परात्पर गुरूंचं पूजन आहे। म्हणजे मच्छिंद्रनाथ हे मंगलनाथांचे गुरु आहेत आणि आमच्या सगळ्यांचे मंगलनाथ हे गुरु आहेत। तर म्हणून आमच्या गुरूंचं पूजन होतंच, पण त्याबरोबर परात्पर गुरु जे मच्छिंद्रनाथ त्यांचं पण पूजन होतं। तसंच हा जो विद्यार्थ्यांसाठी जे उपक्रम चालू आहे हा गेले 25 वर्ष इथे चालू आहे। म्हणजे माधवीताई रत्नपारखी ह्या ज्या शाळेत शिक्षिका होत्या त्यांच्या स्मरणार्थ मंगलनाथ महाराजांनी आणि त्यांच्या मुलांनी चालू केलेला हा कार्यक्रम आहे आणि आज त्याला अतिशय चांगलं स्वरूप आहे। मोठ्या शाळांमधल्या मुलांना तर बक्षिसं सगळे देतातच, पण महानगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांना बोलवून इथे त्यांचा सत्कार करणं हे अतिशय स्तुत्य कार्य हे मंगलनाथ महाराजांचे शिष्य आणि त्यांचे पुत्र दोघेही करतात। एकूण किती मनपाच्या विद्यार्थ्यांना तुम्ही पुस्तक वाटप केले? आम्ही सगळ्या शालेय जे मुलांना साहित्य दिलंय ते 400 मुलांना दिले आणि ज्यांचे सत्कार केले आहेत ते 10 जे मुलं होते त्यांना आणि इस्रोमध्ये ज्यांनी विशेष कामगिरी केली त्या 5 मुलांचा वेगळा सत्कार। काय नाव तुमचं? मी वैद्य निलिमा जाधव, नाशिकहून आले। हा कार्यक्रम आमच्या सगळ्यांच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच अगदी जवळचा कार्यक्रम आहे।
आज म्हणजे गुरुपूजन, आणि त्यात आम्हाला हे भाग्य लाभलं की आम्हाला परात्पर गुरूंचं पण पूजन करायला मिळतं. त्यामुळे अतिशय आनंद. आमच्यासाठी दिवाळी दसरा हा गुरुपौर्णिमाच असतो, आणि त्यात बाबांनी सांगितल्याप्रमाणे आणि ह्या सगळ्या मनपाच्या शाळेतल्या मुलांचा सत्कार आणि हा इतका आनंदही असतो क्षण. या सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून तो आनंद आमचा द्विगुणित होतो. आज सकाळपासून पाऊस चालू आहे तरी सुद्धा त्या मुलं विद्यार्थी आलेली आहेत आणि तुम्ही पण एवढं परिश्रम घेता, त्या बाबतीत काय बोलणार तुमचे? परिश्रम म्हणजे आमचे परिश्रम त्यांच्या आनंदापुढे काहीच नाही. त्यांचा तो आनंद, त्यांची चिवचिवाट ते बघूनच आम्हाला इतकं छान वाटतं इथं ते सगळे आले की. आणि त्या मुलांना सुद्धा ह्या मंदिर, ह्या परिसर इतका जिव्हाळ्याचा वाटतो. ते प्रत्येक कार्यक्रमाला इथे येतात. म्हणजे गुरुपौर्णिमेला तर येतातच, पण नवरात्रीत सुद्धा ते येतात. एक दिवस त्यांची इथे सेवा असते त्या मुलांची, म्हणून ते जप करतात इथे. आणि बाबांचा जयघोष आणि हे सगळं तर त्यांचं आहे, चालूच असतं. काय ना उद्याचा कार्यक्रम तर आमचा सकाळी 7 वाजेपासून चालू होणार आहे. सकाळी पहिले हवन असणार आहे, सूर्ययाग असतो. त्याच्यानंतर सद्गुरुपूजन असणार आहे, पारायण असतं, मंगलगाथीचं पारायण असतं, मग समाधी पूजन असतं, आणि नंतर भंडारा. पूर्ण आजूबाजूच्या सगळ्या गावची लोक येतात भंडाऱ्यासाठी. जवळजवळ 4,000 ते 5,000 लोक इथे भंडाऱ्याला असतात. त्याचा कार्यक्रम म्हणजे एकदम जय्यत असतो. भाविकांना तुम्ही काय आवाहन करणार? भाविकांना हेच की फक्त गुरुपौर्णिमेलाच नाही, तुम्ही नेहमी इथे दर्शनाला येत जा. नाथ आहेत इथे, नाथांसाठी तर तुम्ही आलंच पाहिजे. नाथ तुमची वाट बघत इथे आहे. माझं नाव सौ प्राची वेदांत रत्नाकर. परमपूज्य मंगलनाथ महाराजांपासून हे जे औरंगाबादचं मंदिर आहे हे आमच्या सद्गुरूंच्या स्वप्नातनं साकार झालेलं प्रत्यक्ष मंदिर आहे. ज्या सद्गुरूंचं इथे अधिष्ठान आहे म्हणजे मच्छिंद्रनाथ महाराजांचं. तर ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथे जो पण शिष्य येतो किंवा भक्त येतो, भाविक येतो, तो रमलेला असो, गांधलेला असतो, त्याच्या प्रत्येक आशा आकांक्षा इथे पूर्ण होत असतात. म्हणजे तो बिनमुक्त इथून परत जात नाही, त्याला काहीतरी मिळत असते या ठिकाणी. आणि आमच्या सद्गुरूंचं आमच्यावर एवढं प्रेम होतं. हा एकच एवढा एक सण असतो आम्हाला गुरुपौर्णिमेचा की ह्या ठिकाणी आम्हाला यायला मिळतं, आमच्या सद्गुरूंचं पूजन करायला मिळतं. ते आज जरी हयात नसले तरी अदृश्य रूपाने त्यांचं इथे प्रत्यक्ष वास्तव्य आहे. आणि एक क्षणाक्षणाला आम्हाला म्हणजे जाणवतं की, आणि इथे आल्यानंतर असं पूर्ण रमून जातं. ह्या निमित्ताने सद्गुरूंचं पूजन आमचं होतं. सद्गुरूंचे प्रत्यक्ष आशीर्वाद आम्हाला इथे मिळत असतात आणि आम्ही धन्य होतो. हे सगळे आशीर्वाद घेऊन धन्य होतो आणि आनंदाने इथून प्रस्थान करतो. माझं नाव कमलाकर कुलकर्णी धुळे. ज्ञानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरु आज्ञा, मोक्षमूलम. गुरूंची कृपा ही अशी असते की ती शब्दात वर्णन करता येत नाही. आणि परमपूज्य मंगलनाथ महाराज हे तर सद्गुरू आहेत आणि हे कसे आहेत तर संपूर्ण विश्वाचे सद्गुरू आहेत. आपण म्हणतो की सर्व देव नमस्कृत्यम केशवम प्रतिगच्छति. तसं तुम्ही कोणत्याही सद्गुरूंना वंदन करा, तुम्ही कोणत्याही गुरूंचं पूजन करा, ते बाबांपर्यंतच येऊन पोचणार आहे. कारण सर्व गुरूंचे गुरु सद्गुरू हे परमपूज्य मंगलनाथ महाराज आहेत. आणि आम्हाला याचा खूप अभिमान आहे, आनंद आहे की आम्ही जन्मोजन्मी काहीतरी तपश्चर्या केली असेल. हजारो जन्मांच्या तपश्चर्येने आम्हाला मंगलनाथ महाराजांसारखे सद्गुरू प्राप्त झाले. आणि सद्गुरू हा एकाच जन्मी नसतो मिळत, तो जन्मोजन्मी प्राप्त होत असतो. आणि आम्ही इथे जेवढे बाबांचे अनुग्रहित आहेत, माझ्यापेक्षाही किंबहुना जास्त बाबांच्या जवळ असलेले इथे शिष्य आहेत. आणि प्रत्येकाला ही प्रचिती येत असते की बाबा आपलेच आहेत. आपले म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला असं वाटतं की बाबा माझे आहेत.
आणि ही जी सद्गुरूंप्रती असणारी श्रद्धा आहे, भावना आहे, याबद्दल उतरायचं खरं कोणताही शिष्य होऊ शकत नाही, कितीही जन्म घेतले तरी नाही. पण आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्या काही अंशी तरी आपण इतरांना द्यावं. जे त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे, आत्मिक शांती, सुख, समाधान मिळालेली आहे, तर ते जे रंजले गांजले आहेत, इतर आहेत, त्यांना देण्याचा प्रयत्न आम्ही सर्व नाथ भक्त येन केन प्रकारेनं आमच्या कुवतीनुसार करत असतो. आणि म्हणूनच परमपूज्य मंगलनाथांनी जरी मिटमिट्याला हे स्थापन केलेलं असलं तरी अजून 5 ठिकाणी स्वामींच्या मंदिरांची स्थापना केलेली आहे. आणि त्यातील आम्ही एक भाग्यवंत आहोत की आम्हाला धुळ्याला पण स्वामींचं मंदिर प्राप्त झालेलं आहे. आणि उद्या आमच्याकडे सुद्धा गुरुपौर्णिमेचा महोत्सव आहे. आणि त्यामुळे सद्गुरू पूजनाला आज आम्ही डॉक्टर साहेबांसोबत आलेलो आहोत. आज त्यांचा आध्यात्मिक विषयावर कीर्तन जरी असलं तरी ते बाबांच्या संपूर्ण आयुष्याचा आढावा घेणार आहे. खरं म्हणजे ते घेऊ शकत नाही, पण एक अंश लोकांपर्यंत पोहोचावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि सर्वांनी या कीर्तनाचा आनंद घ्यावा, लाभ घ्यावा आणि सद्गुरूप्रती आपली श्रद्धा निष्ठा समर्पित करावी. श्रीनाथ जयनाथ, जय जयनाथ.